नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा मला कमेंट्स पण आलेले आहेत, तर मी आज म्हणजे बाहीची कटिंग असते मी दाखवलेली आहे, परंतु आज मी पुन्हा बाहीची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। आणि ऍक्च्युली बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस बाहीची कटिंग करतो तर जी कॅप हाईट घेतो ना, त्याच्यावर सुद्धा आपली जी कॅप हाईट घेतल्यानंतर बाहीची कटिंग त्याच्यावर पण खूप डिपेंड असते। तर तुम्ही इथे थंबनेल वरती पण बघितला असेल फोटो, तर कशा पद्धतीने बाईच्या आर्महोल मध्ये, बाईचा आर्महोल तुम्हाला माहिती असेल, बाईच्या आर्महोल मध्ये फ्रंट साईडला आणि बॅक साईडला फुगा चुन्या वगैरे आलेल्या आहेत। तर ह्या कशामुळे आलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपल्याला बाईची कटिंग ही कशा पद्धतीने केली पाहिजे। तर इथे तुम्ही फोटोमध्ये पण बघू शकता की या फोटोमध्ये पण जसं तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये, तर असा प्रकार जर तुमच्या ब्लाउज मध्ये बाईमध्ये होत असेल आर्महोल मध्ये, तर त्याच्यावरतीच आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत। म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजावून सांगणार आहे की असं होऊ नये किंवा असा फुगा वगैरे येऊ नये, त्याच्यासाठी कटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे आपण ते परफेक्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला बाहीचं कटिंग बघायचं आहे, तर चित्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर अशा पद्धतीने जर तुमच्या ब्लाउज मध्ये बाईच्या आर्महोल मध्ये फुगा वगैरे पडत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायची ते मी डिटेल मध्ये शिकवणार आहे। बऱ्याच वेळा जसं प्रॉपर आपण शेप देतो बाईला, तसा न देता जो बॅक साईडचा आपला बाईचा आर्महोलचा शेप असतो तो आपण जास्त वरतीहून देतो आणि फ्रंट साईडचा तो जास्त खोलगट करून टाकतो, त्यावेळेस हा प्रॉब्लेम घडतो। तर असं आपल्याला कटिंग नाही करायचं। आता आर्महोल राऊंड नुसार आपल्याला बाईची कटिंग ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी तुम्ही बघू शकता, आपण ब्लाउज पीसावरती मी डायरेक्ट दाखवणार आहे। तर जॉईंट बाजू माझ्या साईडने आहे, तर सर्वात पहिल्यांदा इथे मी एक स्ट्रेट लाईन सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहे। ओके, सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा सपोज तुमची बाईची उंची ही समजा 4 आणि 5 ची असेल, त्यावेळेस तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची ते मी तुम्हाला इथे सांगते, जेणेकरून तुमचा आर्महोल मध्ये वगैरे फुगा येऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे। आता सपोज माझी इथे 4 ची बाई आहे, तर इथे मी आर्महोल जे मुंडा खोली आहे ती मी कुठवर घेणार आहे, 3 इंचावरती घेणार आहे। 4 ची बाई आहे माझी, तर मुंडा खोली मला कुठवर उतरवायची आहे, ती आहे 3 इंच। आपली बाईची उंची संपूर्ण किती, 4 इंच, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच करायचंय, म्हणजे आपण कितीवर इथे मार्किंग करणार आहोत, 5 इंचावरती। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करायचंय। आता मुंडा खोली तुम्हाला तुम्ही विचार करत असतील 5 ची बाई असेल, 7 ची बाई असेल, 8 ची बाई असेल, त्यावेळेस मला मुंडा खोली किती घ्यायची आहे, म्हणजे बाईची जी कॅप हाईट असते ती किती घ्यायची, हा तुमचा प्रश्न पडत असतील, तर तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। मी तुम्हाला इथे चार्ट देणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही कॅप हाईट घेऊ शकता। आता प्रॉपरली शेप कसा द्यायचा ते सुद्धा मी इथे सांगणार आहे। तर इथे आपल्याला दोन्ही मार्किंग केल्यानंतर इथे लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने। ओके, आता आपल्याला इथे कुठेही छातीचा चौथा भाग घ्यायचा नाही, काहीच नाही, आपलं जे आर्महोल राऊंड असतं त्याच्यानुसार आपण कटिंग इथे करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला आर्महोल राऊंड, जसं की बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते आर्महोल राऊंड कसा घेतो आपण कोणत्या पद्धतीने, तर मी तुम्हाला चार्ट सुद्धा दिलेले आहेत, आर्महोल चार्ट। ओके, तर ते आर्महोल चार्ट आणि आपले जे ब्लाउजचं कटिंग आहे ते टोटल आर्महोल राऊंड नुसार कसं कटिंग करायचं वगैरे ते तुम्हाला माहितीच असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये। आता मी आपला आर्महोल राऊंडचा चार्ट बघते, तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे जे इथे मेजर, आपल्याला सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बाईचं कटिंग करतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणकोणते मेजरमेंट लागणार आहे ते सुद्धा मी इथे सांगणार आहे। तर आता मी सपोज इथे 38 साईजचं मेजरमेंट घेणार आहे, त्याच्यामध्ये माझे आर्महोल राऊंड किती घेणार आहे, मी 17चा घेऊया। ओके, तर इथे मला लागणार आहे आर्महोल राऊंड। ओके, तर इथे मी फक्त हे लिहून घेते, म्हणजे आर्महोल राऊंड समजा त्याला तो आपला 17 इंचाचा आहे। ओके, आता आर्महोल राऊंड घेतला, बाईची उंची आपली किती येते तुम्हाला माहिती, 4 ची, बाईची उंची आपली 4 ची आहे। बाई घेर आपला इथे 6.25 किंवा 6.5 घेऊ शकतो आपण इथे, तर आपण इथे 6.5 ठेवूया। ओके, 6.5 आपला बाईचा घेर आहे, म्हणजे जो आहे तो 13चा आहे, तर त्याचं निम्म किती घेणार आहोत आपण, 6.5 अशा पद्धतीने। तर आता आपल्याला इथे काय करायचं, खालच्या बाजूला बाईचा घेर घ्यायचा आपल्याला 6.5 इंचावरती इथे मी मार्किंग करणार आहे। पुढे 1.5 इंच आपल्याला मार्जिन ऍड करायची। ब्लाउज जे पेपर कटिंग तुम्ही करत असतील त्याच्यामध्ये तुम्ही शिलाई मार्जिन किती घेतात त्याचनुसार तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घ्यायची।
पेपर कटिंग मध्ये जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असतील तर इथे पण 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आणि इथे त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच घेत असतील तर इथे पण 1.5 इंचच घ्यायचंय. ओके, नाहीतर काय होणार आहे, बाई ही मोठी होणार किंवा जास्त होणार, हे कन्फ्युजन नको. आता आर्महोल राऊंड आपला ब्लाउजचा कोणता आहे, 17 इंचाचा आहे. मग ही जी आपली कॅप हाईट आहे किंवा मुंडा खोली त्याच्यावरती आपल्याला 17चं निम्म टाकायचं आहे. तर ते किती येणार आहे, 17चा दुसरा भाग किती येणार आहे, ते 8.5 इंच. तर 8.5 इंचावरती आपण इथून मार्किंग करणार आहोत. साडे 8 इंचावरती मार्किंग केलं. आता हे दोघांचं आपल्याला काय करायचंय, सेंटर काढून घ्यायचंय. सेंटर काढायचंय आपल्याला ह्या पद्धतीने. ओके, नंतर हा आपण एक सेंटर काढला, पूर्ण याचा सेंटर काढला. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचंय. असे आपल्याला इथे 2 सेंटर काढायचे. आता तुम्ही चित्रात बघितल्याप्रमाणे जर काय होतं, बऱ्याच वेळा वरतीहून जर शेप दिला, ह्या दोघांमध्ये अंतर जर 1 इंचाचा ठेवला, त्यावेळेस 1 इंचाच्या वरती जर तुम्ही अंतर ठेवला, त्यावेळेस ना आपलं काय होतं, बॅक साईडला आर्महोल मध्ये फुगा पडतो, फ्रंट साईडला फुगा पडतो बाईला. परंतु जास्त पण खोलगट दिला की त्यावेळेस पण प्रॉब्लेम येतो. आपला जो ब्लाउजचा जो आर्महोल असतो तो खेचला जातो, ओढला जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे योग्य पद्धतीनेच आपल्याला पेपर म्हणजे जे बाईचं कटिंग असतं ते ब्लाउजवर करा किंवा पेपर कटिंग वरती करा, परंतु ते योग्य पद्धतीनेच करायला पाहिजे. आता सर्वात पहिल्यांदा इथे आपण काय करणार आहोत, या सेंटर पासून इकडे वरती 2 लाईन, खालच्या बाजूला 2 लाईन घेणार आहोत. ओके, त्याच्यानंतर इथे खालच्या बाजूला आपण 2 किंवा 3 लाईन घ्यायचे, कारण बऱ्याच वेळा असं फुगा पडत असेल त्यावेळेस तुम्हाला 2-2 लाईनचा डिफरन्स ठेवायचे. म्हणजे ह्या दोघांमध्ये इथे अर्धा इंचाचा डिफरन्स ठेवायचा आपल्याला, इथे 2 लाईन. ओके, कारण जास्त पण डिफरन्स ठेवला की पुढचा भाग हा जास्त खोलगट होतो आणि मागचा भाग हा जास्त होतो. ओके, आणि त्यावेळेस या ठिकाणी जास्त कपडा हा शिल्लक राहतो आणि म्हणून आपण ज्यावेळेस बाई जोडतो त्यावेळेस फुगा पडतो. तर असं होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची. नंतर आपण इथे 1 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि इथून आपल्याला हा बॅक साईडला शेप द्यायचा. तर शेप देताना आपल्याला इथे काय करायचंय, डायरेक्ट तुम्ही हे आपण वरच्या बाजूला सेंटर पासून घेतलं ना, तिथे आपल्याला बॅक साईडचा आर्महोल आहे ना तो जोडायचा आहे. जोडल्यानंतर इथला हा जो सेंटर आहे तिथून आपल्याला, आता मी पिंक कलरचा खडू वापरते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर ह्या लाईन मधून आपल्याला ही लाईन घ्यायची आहे, बॅक साईडचा आर्महोल तिथून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर त्याच्यातून घेतल्यानंतर खालच्या बाजूने यायचंय आणि जो आपला इथे आर्महोलचा एंड झाला होता मुंडा खोलीवरती, तिथून आपल्याला खालच्या बाजूला काढायचा आहे. समजलं तुम्हाला? ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपण फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप देणार आहोत. फ्रंट साईडचा आर्महोलचा शेप देण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथून जवळजवळ ह्या सेंटर पासून इकडे 1 ते 1.25 इंच तुम्हाला आतमध्ये यायचंय. 1 इंच शक्यतो घ्या किंवा 1.25 इंच, कारण काय होतं, बऱ्याच वेळा इथूनच असं खोलगट दिला जातो. मग हा भाग आहे ना इथे जास्त खोलगट झाल्यामुळे काय होतं, आपल्या ब्लाउजचा आर्महोल, बाईचा पण आर्महोल हा ओढला जातो, ताणला जातो आणि छोट्या छोट्या रिंकल्स वगैरे तयार होतात. कम्फर्टेबल असं ब्लाउज हे बसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे ट्रिक्स वापरायचे आहेत. आता इथून आपल्याला काय करायचं, हे 2 लाईन आपण घेतलं, तिथून डायरेक्ट ह्या सेंटर पासून खाली 2 लाईन घेतलं होतं, तिथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने जोडायची. तर इथेच आपलं हे बघा जोडलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर कुठेही आपला जो आर्महोलचा शेप आहे बाईचा कशा पद्धतीने आलेला आहे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने यायला पाहिजे. आता खालच्या बाजूला आपल्याला 2 किंवा 3 लाईन इथे घ्यायचंय या पद्धतीने आणि स्केलच्या साहाय्याने ही तिरकस लाईन इथे जॉईन करायची आपल्याला. ओके, आता इथे मार्जिन आपण किती घेतलेली, 1.5 इंच. तर इथे पण आपल्याला किती घ्यायची, 1.5 इंचच घ्यायची. तर ही तिरकस खालच्या बाजूला लाईन गेली ना आपली, डाऊन घेतलेली आहे, तिथे 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय आणि आपल्याला हे जे मार्जिन आहे ते अशा पद्धतीने जॉईन करायचंय. बघा, ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर तुमचं जे आर्महोलचं इथे बघू शकता, हे डिफरन्स 3 इंचाचं ठेवलेलं आहे. सपोज तुमची ही 4 इंचाची बाई हे तयार होणार आहे आपली. ओके, इकडे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, इकडे अर्धा इंच. जर तुम्ही खालच्या बाजूने फोल्डिंगच्या बाजूने 2 लाईन शिलाईमध्ये दाबत असतील तर इकडे 2च लाईन मार्जिन घ्या आणि इकडे अर्धा इंच, असं पाऊण इंचच पूर्ण उंचीमध्ये तुम्हाला जी शिलाई मार्जिन आहे ती ऍड करायची.
जर अर्धा अर्धा इंच पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही बाजूला पूर्ण ब्लाउजच्या बाईच्या उंचीमध्ये तुम्हाला काय करायचं, 1 इंचाची शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. तर ही जी कॅप हाईट आहे ही जर कमी घेतली असती, मी सपोज इथे मी 2.5 ठेवली असती किंवा 2.25 इंच ठेवली असती, तर माझा जो शेप आला असता तो इथून ह्या पद्धतीने आला असता. ओके, इथे मी 2.25 इंच ठेवला असता, मग माझा मुंडा हा इथे आला असता. ओके, मग माझा हा शेप आहे ना ह्या पद्धतीने आला असता आणि फ्रंट साइडचा शेप इथूनच मी ह्या पद्धतीने घेतला असता. ओके, असा घेतल्यामुळे हा जो तुम्ही बघू शकता किती वरतीहून आपला हा शेप जाऊ राहिला. ओके, या पद्धतीने मग एक्स्ट्राचा हा जवळजवळ इतका फॅब्रिक आपला बॅक साईडला येतो आणि म्हणून तो फुगा वगैरे पडतो. तर हे असं आपल्याला कटिंग करायचं नाही, योग्य पद्धतीने कॅप हाईट घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपलं सेंटर आहे. आता फ्रंट साइडचं पण आपल्याला काय करायचं, इथे आर्महोल हे कट करून घ्यायचे आणि पुन्हा हीच बाई मी तुम्हाला कॅप हाईट कमी घेऊन कट करून दाखवते, त्यावेळेस तुम्हाला अजून डिफरन्स कसा कळणार आहे बघा. अशा पद्धतीने आपली ही बाईची कटिंग झालेली आहे. आता सपोज तुम्हाला 4चीच बाई मी आता कट करते आणि तुम्ही कॅप हाईट तिथे कमी घेत असतील, जशी की 2.5 इंचाची वगैरे घेत असतील, तर इथे मी स्ट्रेट लाईन एक ड्रॉ करून घेत आहे आणि सेम आपल्याला हीच बाई कटिंग करायची, फक्त कॅप हाईट आपण इथे चेंज करणार आहोत. तरी किती डिफरन्स पडतो बघा, बाई ही बिघडते. आता 4 इंचाचीच बाई आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं, 5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. ओके, मार्किंग केल्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. आता कॅप हाईट आपण घेणार आहोत, तर आपण ह्या बाईमध्ये किती कॅप हाईट घेतली, 3 इंच. याच्यामध्ये सपोज मी इथे घेणार आहे 2.5 इंच घेते. ओके, 2.5 इंच मी कॅप हाईट इथे घेतलेली आहे, तर मार्किंग केलं मी 2.5 इंचावरती आणि स्ट्रेट आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची. आता माझा जो आर्महोल आहे तो सेम आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे, 17चा निम्मा 8.5 इंच. 8.5 इंचावरती इथे आपण मार्किंग करणार आहोत. मार्किंग केल्यानंतर त्याचं निम्मा आपल्याला घ्यायचंय. सर्वात पहिल्यांदा अशी तिरकस एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, लाईन ड्रॉ केल्यानंतर याचं आपल्याला सेंटर काढायचंय. सेंटर आपलं किती येणार आहे, 4.25. 4.25चं आपल्याला इथे येणार आहे ते 2 इंच आणि एक लाईन येणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथून आपण वरच्या बाजूला सेम. आता सपोज तुम्ही इथे या पद्धतीने कॅप हाईट कमी घेतली आणि इथे अंतर हे जास्त ठेवलं, जसं की खालच्या बाजूला 1/2 इंच, वरच्या बाजूला 1/2 इंच ठेवलेलं आहे मी. ओके, आणि इथे खालच्या बाजूला 1/2 इंच घेतलं, या पद्धतीने मार्किंग केलं. इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग केलं मी आणि आता आपल्याला हा शेप द्यायचा आहे. शेप दिल्यानंतर हा इथूनच सेंटर मधून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून काढायचा आहे. त्याच्यानंतर फ्रंट साइडचा शेप आपण देणार आहोत. दिल्यानंतर खाली आपल्याला 2 लाईन कंपल्सरी घ्यायचे खाली उतार आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायची. आता 6.5 आपला घेर होता, 6.5 इंचावरती मार्किंग केलं, 1.5 इंच इथे मी मार्जिन ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने बाई आपण जॉईन केली. आता ही मी कट करून दाखवते आणि ही बाई आणि त्या बाईमध्ये मी तुम्हाला डिफरन्स दाखवणार आहे. ओके, इकडनं आपल्याला सर्वात पहिल्यांदा बाईचा बॅक साइडचा आर्महोल तुम्हाला कट करायचा आहे. ओके, कट केलं मी. आता इथे आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचंय. सेंटर काढल्यानंतर आपल्याला पुढचा आर्महोल इथे कट करून घ्यायचा आहे. पुढचा आर्महोल कट केला. आता ही आपली बाई ही आपण कॅप हाईट कमी घेतलेली आहे, तर इथे मी हे चुकीचं मार्किंग केलेलं आहे आणि ही बरोबर आहे. ही आपली बरोबर आहे, त्याच्यावर बरोबरचं चिन्ह देते म्हणजे लक्षात यायला पाहिजे आपलं.
आता दोघांचं आपण कटिंग केल्यानंतर हे जे मी इथे तुम्ही बघू शकता हे फिश टाइप आहे, तर हे आपण कुठलं कट केलं, इथलं कट केलेलं आहे. ओके, आणि हे जे जास्त आहे ते आपण कुठलं कट केलेलं आहे, इथलं कट केलेलं आहे. तर हे डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचं. हे बघा, इथलं हे आपलं आहे आणि हे इथलं आहे. तर बघा या दोघांमध्ये अंतर किती आहे, हा भाग बघू शकता आणि हा भाग बघू शकता, याच्यामध्ये किती अंतर आहे. आता आपण ही बाई चुकीची ती ठेवून बघूया आणि त्याच्यावरती जी बरोबरची बाई आपण कट केलेली आहे ती ठेवून बघणार आहोत. बाई तर आपली सेम आहे, परंतु तुम्ही डिफरन्स इथे बघू शकता. हा जो इथे फुगा येतो आपला बाईमध्ये, बॅक साईडला इथे फुगा येतो ना, त्याचा फरक तुम्हाला इथे मेन म्हणजे समजावून सांगायचंय. तर कॅप हाईट योग्य पद्धतीने घेणं का गरजेचं आहे, तर इथे कॅप हाईट चुकीची घेतल्यामुळे हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्या चुकीच्या बाईमध्ये बघा किती निघतोय. आणि इथे पण आपला हा जो भाग आहे तो किती खोलगट झालेला आहे, बॅक साईडचा इथे खोलगट झालेला आहे. तो इथे न होता इथे व्हायला पाहिजे होता, तो इथे त्यांचा जास्त उर्वरित कपडा आलेला आहे. ओके, इथे हा बाईचा उर्वरित जास्त कपडा आलेला आहे. तर ही बरोबरची बाई आपण आता साईडला ठेवूया. तर जवळजवळ आपला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो इतका, मी आता इथे डार्क करते म्हणजे तुम्हाला समजेल, इतका आपला उर्वरित हा फॅब्रिक त्याच्यामध्ये येतोय. इथे जास्त खोलगट झालेलं आहे. ओके, आणि इथे पण आपला हा जास्त उर्वरित आलेला आहे. मग ह्या ठिकाणी फुगा वगैरे पडतो, त्याच्यामुळे ते येऊ नये म्हणून आपल्याला अशी कटिंग करायची नाहीये. कॅप हाईट ही योग्य पद्धतीने घेणं का गरजेचं आहे. तर हे बघा, इतकं मी मार्किंग करून दाखवते, तुम्हाला डार्क करून दाखवले. बघा ही बाई अशा पद्धतीने आपली ही कॅप हाईट चुकीची घेतल्यामुळे जे आपलं मधचा डिफरन्स हा योग्य पद्धतीने न घेतल्यामुळे कशा पद्धतीने शेप द्यायचा हे चुकीचं घेतल्यामुळे किती आपला बाईमध्ये डिफरन्स पडतोय. ही अगदी ऍक्युरेट आहे, तुम्ही शेप मध्ये बदल बघू शकता. तर तुम्हाला अशी कटिंग करायची नाहीये, तर ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे. ओके, तर हा डिफरन्स तुम्हाला समजला असेल तर सेम तुम्हाला ह्याच पद्धतीने जी तुमची लॉंग बाई असेल ती पण कटिंग करायची, छोटी बाई असेल ती पण कटिंग करायची. तर याच्यामध्ये जी कॅप हाईट मी तुम्हाला देणार आहे ती आपली असणार आहे 4 ते 12 पर्यंत. कॅप हाईट कशी घ्यायची, कटिंगची पद्धत सेम असणार आहे, मेथड सेम असणार आहे, तुम्हाला फक्त ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जो बाईचा चार्ट आहे म्हणजे स्लीवचा चार्ट आहे, तर इथे मी बाईची उंची दिलेली आहे. तर 4ची आणि 5ची बाई असेल, ज्यावेळेस 4ची असेल त्यावेळेस तुम्हाला कॅप हाईट कितीची घ्यायची, 3 इंचाची घ्यायची. आणि ज्यावेळेस 5ची असेल त्यावेळेस तुम्हाला 3.25 इंचाची कॅप हाईट घ्यायची म्हणजे मुंडा खोली घ्यायची. 6 आणि 7ची असेल त्यावेळेस तुम्हाला 3 इंच आणि 4 लाईन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 8 आणि 9ची बाई असेल त्यावेळेस तुम्हाला 3.5 इंचाची मुंडा खोली घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर 10 ते 10.5 इंचाची बाई असेल त्यावेळेस तुम्हाला 4.25 इंच आणि 4 इंचाची बाई घ्यायची आहे. नंतर 11 ते 12 इंचाची बाई असेल त्यावेळेस तुम्हाला 4 इंचाची मुंडा खोली घ्यायची. ह्या पद्धतीने तुम्हाला मुंडा खोलीचं मेजरमेंट घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता मुंडा खोलीचं मेजरमेंट. हे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं हे जे अंतर आहे हे तुम्हाला तितकं घ्यायचंय. ओके, मुंडा खोलीचं अंतर हे जे सांगितलेलं आहे कॅप हाईट म्हणजे ते इथून इथपर्यंत जे आपण ही लाईन स्ट्रेट ड्रॉ केलेली त्याला आपण कॅप हाईट म्हणतो. ओके, लॉंग बाईचं पण सेम त्याच पद्धतीने कटिंग आहे, फक्त हे कॅप हाईट मध्ये बदल करायचा आपल्याला. त्याच्यावर आपली जी कटिंग असते ते खूप डिपेंड असते आणि हा जो शेप असतो त्याच्यावर पण खूप डिपेंड असतं. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.